प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सध्या माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊयात. एक सेकंड ना एक मिनिट आता बोलू. एक सेकंड सर्वांना नमस्कार. आपण सगळे जाणतात की ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मागील काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये असाही निर्णय झाला की ग्रामीण भागातल्या 1ली ते 4थी आणि शहरी भागातला 1ली ते 7वी या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही फाईल मूव्ह केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता. त्याच्यामध्ये आम्ही मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पेडियाट्रिक टास्क फोर्सची सुद्धा चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे ती फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातले 1ली ते 4थी आणि शहरी भागातील जे आहे ते 1ली ते 7वी ह्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल. आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील, अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि SOP ज्या आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत आणि तयारीसाठी आम्ही 7-8 दिवस मागितले आणि 1 तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये 1लीपासून ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या तऱ्हेचा निर्णय घेतला गेलेला आहे. आपल्याला सुद्धा जाणीव आहे की मागील 2 वर्षापासून जे आहे ते आम्ही 8वीपासून 12वीपर्यंत शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी शाळा सुरू करू शकलो. मागील काळामध्ये आम्ही 1ली ते 4थीचे विद्यार्थी जे ग्रामीण भागातले असतील आणि शहरी भागातले 1ली ते 7वीचे विद्यार्थी असतील ते शाळेमध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच्यासाठी मला वाटतं 2 वर्षानंतर हा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून लागणारी सगळी काळजी, सगळी सुरक्षितता आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्या सगळ्यांना माहीत असावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो. नाही, या संदर्भामध्ये मागील काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेडियाट्रिक टास्क फोर्सची ज्यावेळी आमची 2 वेळा चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला आमच्या SOPs ज्या आल्या होत्या आणि त्यांच्या काही सूचना होत्या त्या SOPsमध्ये दिल्या होत्या आणि त्या एकत्रितपणे करून आम्ही नव्या SOPs जाहीर केल्या होत्या. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू. उद्या आमच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा चर्चा आहे आणि विविध लोकांशी चर्चा करून म्हणूनच आम्ही 8 दिवसाचा काळ घेतलेला आहे. पूर्वीसुद्धा आम्ही ह्या संदर्भामध्ये फाईल मूव्ह केली होती आणि आम्हाला ज्यावेळी आज मिळालं तर आम्ही सांगितलं 7-8 दिवसाचं आम्हाला तयारी करू द्या कारण ही मुलं अजूनपर्यंत शाळेत आलेलीच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी चर्चा करणं, त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करणं, मुलांना एक हेल्दी वातावरण निर्माण करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू करू आणि मागील अनुभव पाहता सुरक्षित वातावरण, आरोग्यमय वातावरण कसं देता येईल, SOPsचं मार्गदर्शन खालपर्यंत कसं जाईल, स्कूल मॅनेजमेंट कमिटीपर्यंत त्याची चर्चा कशी होईल, पालकांमध्ये कसं होईल आणि त्याच्यामध्ये काय काय ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याचं पालन कसं होईल या सगळ्याची जे आहे ते नियंत्रण जे आहे ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. खूप लहान आहेत म्हणजे पहिलीतली मुलं आता शाळेत येणार आहेत त्यामुळे लहान मुलांसाठी काही विशेष काळजी, काही वेगळी नियमावली काही तयार करणार आहे नाही. याच्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेऊन आणि एकदम SOPs बनवत असताना बारकाईने SOPs बनवल्या होत्या. जसं आपण सांगताय की ही मुलं फार छोटी आहेत आणि ही सगळा वर्ग जो आहे 1ली ते 4थीचा हा वर्गांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत होतो की या मुलांना मास्क वापरणं असेल किंवा फिजिकल डिस्टन्स ह्या गोष्टी असतील या गोष्टीच्या बाबतीमध्ये अवेअर करणं हे तसं फार मोठ्या प्रमाणामध्ये कठीण जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना शाळेत आणणं सुद्धा आवश्यक आहे कारण तज्ज्ञांचं असं मत आलेलं आहे की हळूहळू ही मुलं मुख्य प्रवाहापासून बाहेर जातील
सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून ही मुलं घरी आहेत आणि त्यामुळे पालकांना कन्व्हिन्स करणं, पालकांमध्ये त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलांना आणि मुलांना सुद्धा त्या तऱ्हेने तयार करणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही 8 दिवसामध्ये या संदर्भामधल्या सगळे चर्चा करू. जसं मी तुम्हाला सांगितलं, टास्क फोर्सची चर्चा करू. या मुलांसाठी काही वेगळ्या SOPs असू शकतात का, त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू. मागील काळामध्ये सुद्धा आमची टास्क फोर्सची झालेली पॅडियाट्रिकच्या चर्चा ह्या शिक्षकांना किंवा त्या असलेल्या पालकांशी जर त्यांना कम्युनिकेशन करता यावं. मागल्या काळात सुद्धा आम्ही टास्क फोर्सच्या पॅडियाट्रिक टास्क फोर्सच्या काही डॉक्टरांचं आमच्या शिक्षकांबरोबर जे आहे ते आम्ही प्रयत्न केला होता की त्यांच्याशी वार्तालाप व्हावा आणि शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा तऱ्हेने आज मुलांची मानसिकता त्यांच्याशी कशा तऱ्हेने वागलं पाहिजे याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याचा मागील काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करत असताना सुरक्षितता आणि आरोग्य हा आमचा सुरुवातीपासून मागील काळापासून फोकस राहिला. त्यामुळे या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवू आणि 1 डिसेंबरपासून सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्याचा निवासी शाळा सुरू होणार आहेत का आणि ते होणार तर त्यांची नाही. आता हळूहळू आपण बघताय की एक एक निर्णय आम्ही घेत आहोत. निवासी शाळा संदर्भात सुद्धा आता लवकरच आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा घेऊ निर्णय, कारण हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न आहे. आपण तिसऱ्या लाटेचा आपण सर्वजण जाणता की आपण सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये धास्तावलो होतो, त्याच्याकडे आमचं लक्ष होतं. सातत्यापूर्ण आम्ही बघत होतो की दिवाळी गेलेली आहे, दिवाळीमध्ये नंतर 15 दिवस आम्ही थोडंसं मॉनिटरिंग केलं आणि दिवाळीनंतर काय परिस्थिती पाहून मग पुढच्या मुलांचा निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती आहे सुतवाच्य केलं होतं. आणि ही परिस्थिती पाहूनच नंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती पाहतोय आणि मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा इतर मंडळी असल्या सर्वांचं म्हणणं आहे की आज मुलांना सोशलायझेशनची, एकत्र बसण्याची, एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाची पण त्याचबरोबर आवश्यकता आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांची चर्चा करूनच हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. प्रायमरीसाठी काही निर्णय घेतला? प्री प्रायमरीसाठी अजून नाही निर्णय आम्ही घेतला. आमचा जो विषय आहे तो 1ली ते 12वीचा आहे, त्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला. ऐच्छिक असेल का गेल्या वेळी सारखं असं म्हणणं आहे की आता अवघे 3च महिने झाले हे शैक्षणिक वर्ष संपायला, मग आता हा निर्णय का? नाही, बिलकुल माझं म्हणणं आहे की आता ते तुम्ही जे प्रश्न विचारताय की 3च महिने, आमचा प्रयत्न असा आहे की हळूहळू विद्यार्थी या पूर्वरत जीवनामध्ये आले पाहिजेत. आज पुष्कळशी मुलं ऑनलाईनच्या माध्यमातून शिकतात. काही विद्यार्थ्यांच्यापर्यंत कदाचित तेवढा नेटवर्क असेल किंवा विविध विषय असतील आणि शेवटी असं आहे की मुलं ही आजपर्यंत तुम्ही जर बघाल तर पहिलीची मागच्या वर्षीची मुलं आणि आता दुसरीची असलेली मुलं, ही दोन्ही मुलं जी आहेत आता दुसरीला असतील ती यावर्षी आणि आपली यावर्षीची पहिलीची मुलं, ह्याने शाळा काय असते, शिक्षक कसे असतात, कशा तऱ्हेने शिकवलं जातं ह्याचा त्यांना अनुभवच नाही आहे. तर 2 वर्षांनंतर शाळा सुरू करताना अनेक आव्हानं समोर असणार आहेत. तयारी 8 दिवसात आम्ही करतोय, मात्र यासाठी जे नियम किंवा ज्या सूचना द्यायच्या असतील ते येत्या काही काळामध्ये दिल्या जातील आणि सर्व शाळांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत त्या पोहोचतील यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं. एक छोटंसं ब्रेक बुलेटिनमध्ये पाहत रहा ABP माझा.